काय बोलतो प्रणव? बारामतीवरून आलोय आम्ही. बारामतीवरून कुठे आलाय तू? बारामतीवरून आलाय कुठे मला सांग? माळेगाव मध्ये. मालेगाव मध्ये. 2 किलोमीटर पुढे. खूप लांब आलाय तू. आम्ही आज आलो NIASM मालेगाव येथे इंडस्ट्री विजिट आहे आमची आज. मालेगाव इथं आलो आम्ही. इंडस्ट्री विजिट आहे म्हणून आमची. ही बघा आपला कमलेश. आता आपण चाललो विजिट द्यायला. आता आतमध्ये काय काय आहे ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये दाखवतो. आपलं आमचे हे जगताप सर आहेत, सगळं प्लॅनिंग हेच करतात. आणि इकडं आपली बस उभा आहे. हे आपला अजिंक्य बारकुल. हे बघा करमती आशुतोष पाटील. नमस्कार. कुठं आलो आपण आशुतोष? आपण आलो माळेगाव महाराणावर कडे इकडेच आहे. ओके. ऑनरेबल एचओडी अजित सर अडसूळ यांच्या पुढाकाराने हा. इंडस्ट्री विजिट आयोजित केले आहे. ओके. तरी हे सर्व स्टुडंट CMC फर्स्ट इयरचे आहेत. ओके. आणि अजित अडसूळ सरांनी जिम्मेदारी माझ्यावर दिली आहे. ओके. त्याबद्दल अडसूळ सरांचे मी आभार मानत आहे. ओके. थँक्यू. तरी EMCच्या मुलांना माझी विनंती आहे की कालवा न करता वळीत चला. ओके. आणि EMC थोडीफार राहू द्या. ओके. धन्यवाद. धन्यवाद आशुतोष तुझा फीडबॅक दिल्याबद्दल. रुपेश, प्रवास कसा वाटला? एकदम छान. एकदम छान. हा. ह्या विजिट साठी तुझा काय फीडबॅक? अजून तर झालं ना विजिट झाल्यावर सांगतो तुम्हाला. ओके ओके डन डन. काय बोलतो प्रणव? बारामतीवरून आलोय आम्ही. बारामतीवरून कुठे आलाय तू? बारामतीवरून आलाय कुठे मला सांग? माळेगाव मध्ये. मालेगाव मध्ये. 2 किलोमीटर पुढे. खूप लांब आलाय तू. बघा आम्ही चाललोय आता आतमध्ये. ही बघा कॅन्टीन आहे. आपण थोड्या वेळाने नाश्ता करायला येणार आहे. तसं पण आपण हॉस्टेलवरती नाश्ता केलेला आहे. ही कॅन्टीन आहे छोटं. बघू आपले मित्र कंपनी कुठे आहेत, देन मग आपण नाश्ता करायला जाऊ. ओके. काय माहित नाही बरं काय होणार आहे, पण बघू. मला तर वाटतं मीटिंग होईल सध्या तर. हे बघा मित्रांनो, आपण मीटिंग हॉलमध्ये आलेलो आहे. मला वाटते किती मिनिटात चालू होईल रे? 5-10 मिनिटं लागतील अजून. इकडं आपला अजिंक्य बसलाय, महाग CR लोक बसलेत. तर एक मला वाटते 5-10 मिनिटात चालू होईल. तर मोबाईल सायलेंट करायला ठेवलाय बघा, तुम्ही बघू शकता बोर्डवर. Agriculture, Sharad Pawar laid the foundation stone for the institute. हा मेजर चॅलेंज आहे, कारण आपण बघतोय की क्लायमेट चेंज एक The institute is ready to take forward. When I joined this institute, हे बघा मित्रांनो, मीटिंग वगैरे तर झाली. मीटिंग मध्ये खूप भारी सांगितलेलं आहे, एकदम एक्सप्लेन वगैरे केलेलं आहे. कशी झाली मीटिंग? भारी, खूप समजलं, खूप नॉलेज भेटलं. एरिया कसा आहे? एरिया एक नंबर विषय का माळेगावचा आहे. बघू शकता तुम्ही एरिया कसा आहे. हा एरिया आहे बघा. MBA चे पण मुलं आमच्या सोबतच आलेले आहेत व्हिजिट करण्यासाठी. आता आम्ही एका डिपार्टमेंटकडे चाललोय. ते डिपार्टमेंट तुम्हाला दाखवतो कसं आहे काय. कमलेश, डिपार्टमेंट कसं आहे ती बघायचं आहे ना आपल्याला. मग काय, हा डिपार्टमेंट बघू, देन मग नंतर ना तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवतो. हे तुम्ही बघू शकता इथं फर्टिलायझर आलेले आहेत. एक एक पोते उचलून ठेवते ते, म्हणजे जे जे शेतीला लागतं ना, हे सगळं इथं आणून ठेवलेलं आहे. केमिकल वगैरे झाले किंवा भरपूर काही सामान वगैरे असेल तर इथं आणून ठेवतात. तर तुम्हाला एक सांगतो, भरपूर माहिती भेटलेली आहे, नॉलेज पण भरपूर भेटलेलं आहे. नेमकं नॉलेज काय भेटलं ते तुम्हाला सांगतो शॉर्टमध्ये. तर 2009 साली शरद पवार साहेबांनी आपल्याला इथं एक प्रकल्प उभा केला आहे. त्या प्रकल्पामध्ये नेमकं काय केलं आहे, अबायोटिक वर रिसर्च चालू आहे. म्हणजे अबायोटिक म्हणजे तुम्हाला थोडक्यात सांगतो, अबायोटिक म्हणजे तिथं दगड येणार, माती येणार, त्याच्यावर रिसर्च करणार. म्हणजे रिसर्च काय करणार, ती फर्टॅलिटी कमी आहे का जास्त आहे, जर का कमी असेल तर ती वाढवायची कशी, हे सगळं रिसर्च इथं केलेलं आहे. ओके. तुम्ही बघू शकतात ICAR. इकडे बघू शकता, इकडे संत्री वगैरे लावलेली, आणि त्याच पलीकडे एक ड्रॅगन फ्रूट म्हणून एक फळ आहे, तिकडे पण ते पण लावलेलं आहे. आणि हे बघा आपले बॉईज एमचे फर्स्ट इयरचे मित्र आहेत आपले. श्रीवास्तव सर आहेत, क्लास टीचर आहेत. सर आपका फीडबॅक दे दो थोड़ा सा. आपकी मीटिंग कैसी रही आपकी? it was very good. ओके सर. We learned a lot ओके in this. ओके. नॉलेजेबल. It was also knowledgeable, ओके सर. and also it was very useful for one person to enhance his career growth. ओके सर. And there is too much career in this agri processing field. ओके सर. Thank you, Abhay. थैंक यू सर. थैंक यू वेरी मच. थैंक यू सर आपका फीडबॅक देने के लिए. ही बघा एका मित्राला व्हिडिओ कॉल लावलाय.
त्याला दाखवतो. तो आज आला नाही का तर गावाकडे यात्रा असल्यामुळे तो तिकडे गेलेला आहे. तर व्हिडिओला काय कसं काय लाईक Comment. सबस्क्राईब अँड कमेंट ऑल्सो. ओके. आता कोमल म्हणले तुम्हाला कमेंट तर करावं लागणार आहे 100%. कमले व्हिडिओला काय लाईक शेअर सबस्क्राईब. ओके. बघा ट्रॅक्टर चाललाय आता सध्या शेतात काम करायला. चैतन्य चैतन्य भाऊ राऊत. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा, धनाधन कमेंट करा. थँक्यू चैतन्य सांगितल्याबद्दल. हे बघा हे झाड ती फुलं पण आहेत. आणि आम्ही फुलांसारखी माणसं. हे बघा तुम्ही बघू शकतात आतमध्ये जे हिरो कापड वगैरे जे लावलेलं आहे ना बाहेर ना, ते आतमध्ये सगळे प्लांट वगैरे लावलेले आहेत आणि त्या प्लांटवर रिसर्च होती. ओके. आतमध्ये जाणार आहोत. आता आतमध्ये काय काय आहे तुम्हाला त्या पुढच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला समजलं. तर हे बघा देन मग नंतर त्यांनी सांगितलं की कोणत्या कोणत्या वनस्पतीला किंवा प्लांटला कोणते कोणते क्लायमेट लागतात, ते क्लायमेट कसं क्रिएट करायचं ते आता सगळं त्या सरांनी सांगितलं. म्हणजे खूप युजफुल होती. ते मला माहित पण नव्हतं, ते आज मला समजलं. म्हणजे चांगली इन्फॉर्मेशन दिली. तर का तुम्ही इथं बघू शकता इथं कोणते कोणत्या प्रकारचे रिसर्च होऊ शकतात. बघू शकतात खूप मोठा एरिया आहे, खूप मोठा. आणि विविध एरियामध्ये काही ठिकाणी ऊस लावलाय, काही ठिकाणी मोसंबी लावली, काही ठिकाणी ड्रॅगन फ्रूट लावले. म्हणजे खूप असे वेगवेगळे प्रकारचे वनस्पती किंवा प्लांट लावलेले आहेत. हे बघू शकता तिथं ॲनिमल हजबंड्री सुद्धा आहे. तर ॲनिमल हजबंड्री कशामुळे लावली तुम्हाला सांगतो. जर का शेतीमधनं जर उत्पन्न नाही आलं तर ॲनिमल हजबंड्रीपासून उत्पन्न निघावं म्हणून ही तुम्हाला ॲनिमल हजबंड्री चालू केलेली. ओके. गाया सुद्धा आहेत, भरपूर प्रकारच्या गाया आहेत. तुम्ही बघू शकता इकडं बारके पिल्ले आहेत बोकडांचे, ह्यांना सेपरेट ठेवलेले. आणि तिकडं आपण जे आधी बघितलेलं ना तिकडं ते मोठे ठेवलेले बोकडं. थोडक्यात सांगतो तर इंटिग्रेटेड फार्मिंग म्हणजे की जर का तुम्हाला शेतीमधनं जर उत्पन्न कमी आलं तर पशुपालनमधनं तुम्ही काढू शकतात. ओके. म्हणजे तुम्हाला जर वार्षिक उत्पन्न जर शेतीमधनं जर किंवा 5 लाख रुपये जर येत असतील सरासरी, तर ॲनिमल हजबंड्रीपासून किंवा पशुपालन पासून तुम्ही काढू शकतात. ओके. ठाकरे येस बॉस. तुमचं काय फीडबॅक ह्या विजिटला? Feedback is very positive. Okay. Because we are experiencing too much live experience. Okay. Other than our education. Okay. Like coding, animating, computers. So this is very. I think this is one of the most important visit. Okay. Every student should enjoy this visit. Thank you, Abhairaj Tonge. ओके ओके. And please share, subscribe, like, share, and everything to my friend channel. थँक्यू. तुला दाखवतो तुला सांग. तूर दाखव रे कमलेश. बघा ह्याला म्हणतात ओरिजिनल तूर, गावरान तूर. तर बघा तुम्ही बघू शकता इथं हरभरा आहे. आपण हरभरा आणला असता पण शिक्षक आहेत मागे, ती ओरडतील आपल्याला. तुम्हाला आणलंय का ते तुम्ही करताय काय असं म्हणणार. त्यामुळं आपण हरभरा हात लावणार नाही. ओके. व्हाईट ब्लॉक्स. काय आहे ते कोमल? वेदर पॅरामीटर्स. वेदर पॅरामीटर आहे ते काय चेक करते ते? वेदर चेक. वेदर चेक करते ती, क्लायमेट चेक करतं, टेम्परेचर चेक करतं ती. आता बघा दुपारचे 1 वाजायला आल्यात. तर भूक इतकी लागली काय सांगू शकत नाही. म्हणजे खूप भूक लागलेली आहे. आता